सोबत असणारे वारकरी संप्रदाय यांना माझ्याकडून त्याचबरोबर सर्व महाराष्ट्राचे शेतकरी बांधवांकडून हार्दिक शुभेच्छा। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 30/2/2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांचे पालखीचे पुण्यामध्ये आगमन या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला पालखीचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे या ठिकाणी आपल्याला वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर रुक्मिणी त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की बळीराजाला चांगल्या प्रकारे आशीर्वाद देऊन मोठं भरपूर पाऊस त्याचबरोबर चांगल्या प्रकारे सर्वांचं कल्याण रक्षण कर हेच आपल्या ईश्वरचरणी प्रार्थना असेल। तर त्याचबरोबर दिंडीचे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला सहर्ष स्वागत। त्याचबरोबर गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीने वारकरी संप्रदायांसाठी मोठ्या प्रमाणावरती निवासस्थानाची त्याचा लाभ या ठिकाणी वारकरी संप्रदायांनी अवश्य करून घ्यावा। तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्यासोबत वारकरी दिंडीतून या ठिकाणी आपल्याला भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण या ठिकाणी कुठून आले? जालना जिल्ह्यातून या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आज आपण मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते हे आज आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकता गावठी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर गावठी आंब्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते लहान आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर साधारणतः आज 50 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला लहान आंब्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला साईजनुसार त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्ती असतं आज 180 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गावठी आंब्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 50 रुपये ते जास्ती असतं 70 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर मिरचीसाठी दर या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला स्वीटकॉर्न कणीस पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपल्याला 18 रुपये जास्ती असतं 21 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न कणसाला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 40 रुपयापासून ते जास्ती असतं 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळ आपल्याला क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर सीताफळासाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 150 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले होते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला या सीताफळासाठी साधारणतः 30 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो। चांगल्या क्वालिटीमध्ये 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता पपईची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर पपईसाठी साधारणतः आज 15 रुपये किलो ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मालासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 15 रुपये किलो ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या पपईसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर लिंबांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दुसरं पाहायला मिळते। तर आज लिंबासाठी कमीत कमी 30 रुपये जास्तीत जास्त 35 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काकडीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर काकडीसाठी आपल्याला दर जे आहे ते
कमीत कमी 10 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीसाठी काकडीला या ठिकाणी आपल्याला 5 ते 7 रुपयापर्यंत 1 किलोसाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला जास्ती असतात 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर काकडीची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 40 रुपये ते जास्ती असतं 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला आज दोडक्याच्या दरामध्ये या ठिकाणी सुधारणा झालेली पाहायला मिळते। आवक पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी पाहायला मिळते। तर आज भेंडीसाठी साधारणतः कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्ती असतं 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या भेंडीसाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीसाठी साधारणतः 25 ते 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची क्वालिटी पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 16 रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीचे कोबीसाठी साधारणतः 21 रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला थोडीफार स्थिर पाहायला मिळतात। आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळतात। पाहू शकता दुधी भोपळ्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळा पाहायला मिळते। तर आज दुधी भोपळ्यासाठी साधारणतः 8 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळ्याची क्वालिटी आपल्याला गोसावळ्यासाठी दर जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असते 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोहळा या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कोहळ्यासाठी साधारणतः 10 रुपये ते जास्ती असते 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीसाठी या ठिकाणी आपल्याला 10 ते 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचं वांगा आपल्याला पाहायला मिळते। तर भारताच्या काळ्या वांग्यासाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची शेंग आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 30 रुपये ते जास्ती 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते। तर टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्ती असतं 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते। त्याचबरोबर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला कमीत कमी 30 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाण्याची क्वालिटी आपल्याला मीडियम क्वालिटीमध्ये वाटाणा पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या वाटाण्यासाठी 140 ते 160 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 180 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर वाटाण्याचे दर या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून वाढताना पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज शिमला मिरचीसाठी साधारणतः 30 रुपये किलोपासून ते जास्ती असेल 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाल घेवडा पाहायला मिळते। तर वाल घेवड्यासाठी साधारणतः आज 100 रुपये ते जास्ती असते 120 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीत असलेले पाहायला मिळते। तर आवक कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगाची क्वालिटीसाठी आपल्याला दर जे आहे ते थोडाफार कमी झालेलं पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 70 रुपये ते जास्ती असतं 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपण चांगल्या शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 50 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते।
या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगासाठी 55 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळालेली आहे। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला भुईमुग शेंगासाठी वाढलेले पाहायला मिळतात। तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी कैरी आपल्याला पाहायला मिळते। तर आज तोतापुरी कैरीसाठी साधारणतः 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तोतापुरीसाठी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर पुणेरी गवारसाठी दर या ठिकाणी आज जे आहे ते आपल्याला कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्तीत जास्त 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर पुणेरी गवारसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळतात। क्वालिटी आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता वांग पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, वांग्याची क्वालिटी एक नंबर आहे। त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 35 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला वांग्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडल्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर तोंडल्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेला आहे। तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 20 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला फ्लावर पाहायला मिळते। तर फ्लावरसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 15 रुपये किलो जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 28 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता साताराला आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळेल। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर कमीत कमी दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्यासाठी कमीत कमी 15 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। तर जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 90 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळालेली होती, परंतु 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला आल्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे। तर आल्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला थोडासा बदल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता राजगिराची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये राजगिरा पाहायला मिळते। तर आज या ठिकाणी आपल्याला राजगिरासाठी 7 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बेसन पाहायला मिळते। तर 7 रुपये ते जास्तीत जास्त 10 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये शापू पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 14 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपये या ठिकाणी आपल्याला गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज वेलाटी कोथिंबीरसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 15 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळाले होते। तर या ठिकाणी आपल्याला जे गावरान कोथिंबीर आहे त्यासाठी साधारणतः 15 ते 18 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची आपल्याला भाजी पाहायला मिळते। तर चवळीच्या भाजीसाठी या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला मेथी जी आहे ती कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी चांगल्या क्वालिटीच्या गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकता कांदापात आपल्याला पाहायला मिळते। तर कांदापातसाठी या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी आज 8 रुपये ते जास्तीत जास्त 14 रुपये या ठिकाणी आपल्याला कांदापातसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात।